नमस्कार. जय शिवराय मंडळी. मराठा आरक्षणाचा घातलेला स्वयंघोषित पुढारी, कार्यकर्ते किंवा सदावर्तेसारखे वकील, हाकेसारखे कार्यकर्ते यांच्या मार्फत सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जो काही कल्लोळ यांनी आज माजवला आहे, त्या अनुषंगानं आज मला हा व्हिडिओ करावासा वाटला. प्रामुख्यानं त्यांची कालची परवाची जर स्टेटमेंट ऐकली, वाचली, तर याच्या माध्यमातून सदावर्ते वकील असेल, हाके असतील, तर त्यांचं अज्ञान जे आहे ते या ठिकाणी दिसून येतं. यांनी कालपासून जो काही स्टेटमेंटबाजी करतायत की महाराष्ट्र शासनाचा नेटका आलेल्या GR मध्ये शेवटच्या ओळीमध्ये असा उल्लेख केला गेला की एखाद्या गावामध्ये एखादा व्यक्ती कुणबी त्या ठिकाणी दिसून आला किंवा कुणबी असेल तर त्याच्या शपथपत्र घेऊन गावातील त्याच नावाचा किंवा त्याच आडनावाचा व्यक्ती सरसकट या ठिकाणी कुणबी होऊ शकतो. तर याच्या माध्यमातून गावाची गावं ही कुणबी होतील आणि त्याअंती त्यांना OBC प्रवर्गाचे जे काही सुविधा आहेत किंवा जे काही अधिकार आहेत ते त्या ठिकाणी त्यांना लागू होतील आणि त्यामुळे येत्या भविष्यामध्ये OBC प्रवर्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संख्या वाढीस गेल्या कारणानं कॉम्पिटिटिव्ह फेज निर्माण होईल. त्यामुळे या GRला ते विरोध दर्शवतायत आणि त्याला ते आता सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्याची भाषा करतायत. पण या व्हिडिओच्या माध्यमातून गुणरत्न सदावर्ते आणि हाके आपणास सांगू इच्छितो, भारतीय दंड संहिता किंवा इंडियन पिनल कोड अशा प्रकारे दिलेले ॲफिडेव्हिट्स हे भारतीय दंड संहितेच्या कलम 199, कलम 200 च्या अंतर्गत येतात. तर प्रामुख्यानं मी एका गावातनं कुणबी आहे, माझं आडनाव पाटील आहे आणि मी त्याच गावामध्ये दुसऱ्या एखाद्या पाटील आडनावाच्या माणसाला शपथपत्र करून दिलं की हा माझा नातेवाईक आहे, हा माझा सगेसोहरा आहे, हा माझा नातेसंबंधातला आहे आणि मी त्या व्यक्तीला बायोलॉजिकली कुणबी ठरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी लागणारं ते शपथपत्र, घोषणापत्र मी या ठिकाणी सादर केलं आणि ते जर शपथपत्र खोटं असेल, त्या शपथपत्राला कुठलाही शासकीय दस्तऐवजाचा आधार नसेल, तर अशा वेळेस भारतीय दंड संहितेच्या कलम 199 च्या अंतर्गत माझ्यावरती
रीतसर कारवाई होऊ शकते. या कारवाईमध्ये माझ्यावरती जन्मठेप किंवा किमान 7 वर्ष किंवा दोन्हीही या ठिकाणी लागू शकतं. तसंच हे खोटं प्रतिज्ञापत्र जो व्यक्ती धारण करेल किंवा जो व्यक्ती धारण करून त्याच्यामधनं तो बायोलॉजिकली कुणबी असल्याचं भासवून खोटं कुणबी जात प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळवेल, त्याच्या अनुषंगानं त्यानं कुठली भविष्यामध्ये एखादी नोकरी असेल किंवा साधन सामग्री जमा केलेली असेल, तर अशा व्यक्तीवरही IPCच्या कलम 200 अंतर्गत कलम 199 प्रमाणेच गुन्हा दाखल होऊ शकतो, ज्यामध्ये जन्मठेप किंवा किमान 7 वर्ष किंवा दोन्ही शिक्षा या ठिकाणी होऊ शकते. आता प्रश्न असा आहे, जर मला जन्मठेप होऊ शकते हे माहीत असतानाही मी खोटं प्रतिज्ञापत्र का देऊ, किंवा मला शिक्षा होऊ शकते हे माहीत असतानाही मी खोटं शपथपत्र करवून का घेऊ? एक साधा प्रश्न आहे सदावर्ते साहेब. न्यायपालिका आणि न्याय व्यवस्थेमध्ये संविधानाला जेवढं महत्त्व आहे त्याचं महत्त्व टिकून राहावं आणि भविष्यात माझ्यावरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून शपथपत्र करून देणारा आणि शपथपत्र करून घेणाराही तेवढाच जागरूक या ठिकाणी असणार आहे. तर तुम्ही हा जो कल्लोळ माजवलाय की असे शपथपत्र देऊन गावचे गावं होतील, गावचे गावं होतील, तर हे तुमच्या म्हणण्या एवढं सोपं नाही आहे. हे तुम्ही पहिले विचारात घेतलं पाहिजे. आणि हे तुम्हाला पद्धतशीरपणे माहिती आहे, तरीही सामान्य जनतेचं अटेन्शन मिळवण्यासाठी किंवा भविष्यामध्ये राजकीय वाटचाल वाढवण्यासाठी तुम्ही खोटे नाटे स्टेटमेंट्स देऊन समाजामध्ये जो भ्रम निर्माण करताय तो तुम्हाला नक्कीच कामा येणार नाही. जय शिवराय.